शहाण्या मुलांसारखा आजचा अभ्यास कालच म्हणजे आजचं काही साईटसीइंग कालच आमचं झालं असल्यामुळे तसे आज सकाळी थोडे निवांत होतो. बरेच दिवसांनी ट्रिप सुरू झाल्यापासून ऑलमोस्ट रोज लवकर उठून निघत होतो. त्यामुळे आजची रिलॅक्स सुरुवात जरा बरी वाटत होती. पहाडांमध्ये वसलेलं हे छोटं गाव छान दिसत होतं. ऐस पैस टेरेसमध्ये निवांत बसून तो व्ह्यू एन्जॉय करत ब्रेकफास्ट झाला. पावसाची कृपा आधी पडून गेला होता. कोवळ्या उन्हात मस्त वाफाळता चहा घेत नाश्ता झाला आणि चेकआउट करून बाहेर पडलो. आता डायरेक्ट गुवाहाटी गाठायची. मेघालयाला रामराम. निघताना बंगल्याच्या ओनरला बाय बाय करून प्लॅन सांगितला तर त्यांनी अजून एक जवळचं साईटसीइंग स्पॉट सजेस्ट केला. म्हणजे इन्सिस्टच केला. अगदीच आग्रहाने नक्की जाच असं सांगितलं. सो आमची वरात आता विनिया फॉल्सच्या दिशेने निघाली. इथे उतरल्या आमचं लक्ष वेधून घेतलं ते एका परीकथेतल्या वाटणाऱ्या पुलानी. इतका क्यूट डबल आर्च्ड ब्रिज होता. पहिलं फोटो सेशन तिथेच झालं. मग निघालो वॉटरफॉलकडे. थोड्याफार पायऱ्या आणि चढ उतार करून पोचलो आणि उंच वरून कोसळणाऱ्या त्या महाकाय धबधब्यांनी पुन्हा एकदा अनोखेपण सिद्ध केलं. तेच झरे, डोंगर, हिरवा रंग, तरी इतकी विविधता बघून खरंच त्या सृष्टीच्या निर्मात्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. ट्रिपमधला शेवटचा वॉटरफॉल. एकूण मेघालयाच्या रम्य, सुखद, रंगीबेरंगी आठवणी घेऊन आसामला फायनली निघालो. दुपारनंतर हळूहळू त्या सुजलाम सुफलाम प्रदेशातून बाहेर पडू लागलो आणि संध्याकाळपर्यंत भले मोठे रस्ते आणि तरीही ट्रॅफिक, रस्ते उजळून टाकणारे दोन्ही बाजूला स्ट्रीट्स लाईट्स आणि त्याहीपेक्षा जास्त लखलखणारे मॉल्स. म्हणूनच मध्यवर्ती एरियामध्ये हॉटेल बुक केलं होतं. या जुन्या भागात थोड्या तरी मूळच्या शहराच्या काही खुणा टिकून असतात. त्या पाहायला मजा येते. पोचेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि सगळे दुकानं वगैरे बंद झाले होते. उद्या सकाळी उठून थोडं पायी फिरून गुवाहाटी एक्सप्लोर करूया असं ठरवून आजच्या दिवसाची सांगता झाली.